आज विशाल 15 दिवसांनी घराच्या बाहेर निघाला होता, पण तो या अवस्थेत बाहेर येईल हा विचार कोणीही केला नाही. अंगावर लाल भडक साडी, एक बाजूने कमरेला खवलेले तो साडीचा पदर, केसाची लांब सडक वेणी घातलेली, ती पण कमरेच्या खालपर्यंत, कपाळावर भलं मोठं लाल भडक कुंकू, डोळ्याखाली गर्द काळे काजळ, नाकात भली मोठी नथ, कानात झुंबर आणि तोंडात काहीतरी चघळत होता. त्यातून लाल रंग त्याच्या तोंडाच्या एका बाजूने येत होता, म्हणजे ते खायचे पान होते तर. आणि अशा अवस्थेत तो गावातल्या किराणाच्या दुकानाच्या दिशेने चालला होता. त्याची चाल ही एकदम स्त्रियांसारखी होती. ठुमकत ठुमकत तो त्या दिशेने पुढे निघत होता. त्याचा चेहरा एकदम भयानक दिसत होता. त्या पुरुषी चेहऱ्यावर तो स्त्रीचा पेहराव एकदम डरावना दिसत होता. त्यात भर त्याच्या चेहऱ्यावर असणाऱ्या हलक्या हलक्या मिशा, दाढीची भर होती. विशाल एकदम विचित्र दिसत होता. गावातून चालत असताना लोक त्याला हसत नव्हते, तर त्याला घाबरत होते. त्याला बघून आपला रस्ता सोडून बाजूला सरकत होती, तर लहान मुलं आणि स्त्रिया तर त्याला बघून सरळ घराच्या दिशेने निघत होत्या. लोक त्याला बघून घराची दार लावून घेत होते. आणि हे सगळं बघून विशाल चेहऱ्यावर एक मिश्किल असा हसू आणत होता. चालत चालत विशाल दुकानावर आला. त्याने फक्त एक नजर दुकानावर टाकली आणि दुकानावर काय समजायचे ते समजून गेला. आणि त्याने त्याला एक पान बनवून दिले आणि एक बिडीचा कट्टा दिला. दुकानदाराच्या चेहऱ्यावर इतरांपेक्षा एक वेगळीच भीती दिसून येत होती. त्याने विशालच्या चेहऱ्यात काहीतरी इतरांपेक्षा वेगळंच बघितलं होतं. विशाल एक बिडी पेटवून तिथेच ओढत बसला आणि त्याची नजर चुकून दुकानदार तिथून पळतच घरात घुसला. विशाल आता तिथंच बिडी ओढत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच विजयी हास्य दिसून येत होतं. गावातला काही माणूस त्याच्या आजूबाजूला दिसत नव्हता. दिसत होती ती काही म्हातारी माणसं. आतापर्यंत ही वार्ता गावाचे पाटील म्हणजेच भगवानराव पाटील यांच्यापर्यंत त्यांचा गडी तुकाराम याने पाठवली होती. पाटलांनाही बघायचं होतं की हे नेमकं काय आहे. पाटील लगेचच घरातून बाहेर पडले आणि गावच्या पारावर येऊन पोहोचले, कारण आता विशाल चक्क गावच्या पारावर येऊन बिडी पित होता. पाटलांना हे काहीतरी खूळ आहे वाटत होतं, परंतु पाटील आणि विशालची जेव्हा समोरासमोर भेट झाली आणि त्याच्या सर्व अंगावर घाम फुटला, कारण आता त्या चेहऱ्यात विशाल नाही तर दुसराच कोणीतरी दिसून येत होता. आणि तो चेहरा पाटलांचा चांगलाच परिचयाचा होता. पाटील जेव्हा विशालच्या समोर आले तेव्हा खाली बघून बिडी पित होता. पाटलाने विशालला त्याच्या नावाने हाक मारली, परंतु विशाल वर बघत नव्हता. अशा 2-3 वेळेस हाका मारून झालं, परंतु विशाल वर बघत नव्हता. शेवटी पाटलाने जवळ जाऊन रागात हाक मारली. आता विशाल हळूहळू वर बघू लागला आणि जेव्हा त्याची आणि पाटलाची नजरानजर झाली तेव्हा पाटलांचे अवसान गळाले. पाटलांच्या कपाळावर घाम जमा झाला. पाटील खालून वरपर्यंत थरथरत होते. त्यांचं सगळं अवसान गळून गेलं, कारण विशाल आता विशाल नव्हता. म्हणजे पाटलांनी जो चेहरा विशालचा बघितला तो विशाल नसून तो दुसराच कोणाचा तरी होता. पाटलाचे अंग थरथरत होते. आधीच त्याचा तसला अवतार बघून सामान्य माणूस घाबरून जाईल, आणि अजून त्यात भर म्हणजे काहीतरी अमानवीय. विशाल त्यांच्याकडे बघून जोरजोरात हसू लागला, जोरात किंचाळू लागला. वातावरणात एक वेगळाच बदल होऊ लागला. दुपारच्या किरपारात ढग दाटून आले. वावटळी उठू लागल्या. ढगांचा गडगडाट होऊ लागला. विजा जमिनीपर्यंत कडकडू लागल्या. नक्कीच हा बदल नैसर्गिक नव्हता. विशालने पाटलांना जोरात धक्का मारला. ते 3 कोसावर जाऊन पडले. विशालने साडी थोडी वर उचलून कमरेत खोवली. आता पाटलांचं काही खरं नाही असं वाटू लागलं. विशाल पुढं सरकू लागला. पळत येऊन त्याने उंच अशी पाटलांच्या डोक्यावरून उडी घेतली आणि किंचाळत ओरडत तिथून वाऱ्याच्या वेगाने पळत गेला. आणि काही अंतरावर तो दिसेनासा झाला. पाटलांना माहीत होतं की तो नेमका कुठं गेला आहे ते. पाटील तिथंच पडून विचार करू लागले. कदाचित हे काय होत आहे. त्यांना माहीत होते. त्यांच्या पाठीत खोलाशी चमक भरली होती, परंतु त्यांना त्याची भीती नव्हती.
तर हे गावावरील संकटाचे रूप पाहून त्यांचे डोके चक्रावले होते. तेवढ्यात तुकाराम भीत त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना धरून उठवलं. तोही आतून घाबरला होता. त्यालाही याची थोडीफार माहिती होती. त्याने जवळ जाऊन पाटलांना हात देऊन उभं केलं. पाटील, ठीक आहात ना तुम्ही? तुकारामने प्रश्न केला. कदाचित पाटलांचे त्याच्या प्रश्नाकडे लक्ष नव्हते. तुकारामने पुन्हा प्रश्न करण्याचे टाळले आणि सरळ त्यांना घेऊन वाड्याकडे निघाला. आता काय झालं? हे आता काय झालं आणि कसं झालं हे पाटलांना काहीच कळत नव्हतं. परंतु हे काय होतं हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. पाटील घरी आले. आल्या तुकारामने जाऊन त्यांना पाणी दिलं. मालक, त्यांचं अजूनही लक्ष नव्हतं. मालक, पाणी? हां. काय करावं आणि काय नाही त्यांना काही सुचत नव्हते. आता त्यांच्या पुढं एकच नाव येत होतं, ते म्हणजे दामोदर गुरुवांचं. गजापूर गाव जास्तीत जास्त 150 घरांचे आहे. गावाचे पाटील भगवानराव पाटील म्हणजे मोठे प्रस्थ, खानदानी श्रीमंती, 20-25 एकर शेती, गावाचे मुख्य भागात भला मोठा वाडा, नोकर चाकर. भगवानराव, त्यांचे मंडळ, बारकुबाई म्हणजे एक साधं व्यक्तिमत्व, पाटीलकीचा थोडाही अंगागुण नसलेलं, नेहमी गावच्या बायात मिळून राहणाऱ्या. माहेरीही पाटीलकी होती, परंतु त्यांचा स्वभाव कधीही तसा नव्हता. मुळात भगवानरावही तसेच होते, फक्त त्यांच्या बोलण्यात जरा जरब होती. राहणीमानही तसंच, अंगात पांढरा शुभ्र खमीज, खाली तसेच धोतर, कायम एका हातात धरून चालणारे, चेहऱ्यावर दाट पिळदार मिशा, डोक्यावर उभी टोपी, पायात कोल्हापुरी वाहन, आवाज तडफदार. तसेच गावाचे सरपंच भीमराव आबा, त्यांच्याही शब्दाला खूप मान होता. परंतु पाटील बोलतील तोच अंतिम शब्द. गावच्या डोंगरावर भलं मोठं जगदंबा देवीचं मंदिर, खूप नावाजलेले, म्हणजे केलेले नवस पूर्ण होतात अशी देवी कौल देते, अशी अख्ख्या जिल्ह्यात ख्याती होती. त्यामुळं दर चैत्र पौर्णिमेला मोठी जत्रा भरत असे. खूप लोक आपली आराधना घेऊन देवीच्या चरणी येत. मंदिराचे पुजारी दामोदर गुरव होते. एक शांत, हुशार, निर्मळ व्यक्तिमत्व. चुकलेल्याला योग्य तो रस्ता दाखवत. भजन कीर्तन, पोथी पुराणाचे भरपूर ज्ञान असे दामोदर गुरव. गावातील अजून एक मोठं प्रस्थ म्हणजे बापूसाहेब जोशी. बापूराव जोशी म्हणजे एक एकलकोंडा माणूस. सगळं गाव त्यांना जरा लांबूनच बोलून राहत असे. तंत्रमंत्रविद्या पारंगत असे हे व्यक्तिमत्व, म्हणूनच लोक त्यांना जरा घाबरून राहत असे. जवळपास सगळ्या गावच्या आणि त्यांचा आबोला असल्यासारखं कुणालाही बोलत नसे. त्यांचं आणि कुणाचं जास्त पटत नसे. म्हणजे जरा तिरसट असा तो माणूस होता, परंतु खूप हुशार. तंत्रमंत्र म्हणजे त्यांच्या हाताचा खेळ. कुठलीही दैवी अडचण येऊ तिथं फक्त एकच माणूस, बापूसाहेब जोशी. पण ते सहजासहजी कुणाचं ऐकत नसे आणि कुणालाच दाद देत नसे. गावात फक्त एकच माणूस असा होता ज्याचा तो मान ठेवत असे, ते म्हणजे दामोदर गुरव. असा हा गजापूर गाव. अरे तो टॉवेल दे जरा, आणि यार जरा मदत कर मित्राला. आज तो तुम्हाला सोडून जात आहे, म्हणजे तसा कायमचा नाही, परंतु काही दिवसांसाठी तरी. विशाल त्याच्या मित्रांना आणि रूम पार्टनर्सला बोलत होता. सकाळपासून विशालची आवराआवर सुरू होती, कारण आता त्याची पदवीधर परीक्षाही संपली होती आणि आता सुट्ट्या होत्या. त्यातच त्याला यावर्षी गावाची जत्रा बघता येत होती आणि त्यात सहभागी होता येत होता, म्हणून तो अजूनच खुश होता. तसा विशालने 10वी नंतरच गाव सोडले होते. तो बाहेर शहरात शिकत होता. त्याचे गावाला येणं जाणं खूपच कमी होते. त्याचे आईवडील खूप वेळा देवीचं दर्शन घेण्यासाठी बोलवत, परंतु त्याने पदवी पूर्ण करूनच गावात येईन असं सांगितलं होतं. आणि आता त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि आता एकदाचा तो गावी चालला होता. विशालने पटपट सगळी आवराआवर केली. यार चला ना सगळे, मस्त मजा करू गावाला, आणि तुम्हीही देवीचं दर्शन घ्या. नवसाला पावते देवी आमच्या गावची, विशाल मित्रांना म्हणत होता. परंतु आता सुट्ट्या असल्यामुळं ज्याला त्याला त्याच्या परिवाराला भेटण्याची ओढ लागली होती, म्हणून सगळे आपापल्या गावाला जाणार होते. शेवटी सगळ्या मित्रांचा निरोप घेऊन
विशाल एस टी स्टँडवर आला. 10:30ची गाडी होती आणि तो आता वेळेवर पोहोचला होता. कोणत्याही क्षणी गाडी येईल आणि आपण मस्तपैकी विंडो सीट पकडून बसू या तयारीत विशाल होता. शेवटी 15 मिनिटात गाडी आली. भरभर जाऊन विशालने कंडक्टरच्या मागची सीट पकडली. पुढील 10 मिनिटात त्याची गाडी तळावरून सुटली आणि शेवटी त्यांचा प्रवास सुरू झाला. गावाचे वातावरण म्हणजे आल्हाददायक असते. त्यातच गजापूर हे गाव डोंगरात वसले होते. प्रवासात त्याला मोठमोठे डोंगर, खोल दऱ्या, वळणावळणाचा घाट, खूप भारी होतं हे सगळं. त्याला असा अनुभव खूपच कमी होता. परंतु आज तब्बल 8 वर्षांनी तो गावाला चालला होता. त्याला नीट असं काही आठवतही नव्हतं. 2.5 तासाच्या प्रवासानंतर तो गजापूरला आला. गजापूरचे वातावरण खूप प्रसन्न होते. गावाची शुद्ध हवा, शांत वातावरण, समाधानी जीवन. विशाल त्याच्या घरी आला. आई वडील तर त्याला बघून खूप खुश झाले. आईने आल्या आल्या त्याची नजर काढली. विशाल हा गावच्या सरपंचांचा एकुलता एक मुलगा. वडील सरपंच, आबा आणि आई रांजणबाई. 10 वर्षाच्या नवसानंतर झालेले हे बाळ म्हणजे विशाल. विशालने घरात पाऊल ठेवले. आई वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. विशाल घरी आल्याने घरात वेगळाच आनंद होता. त्यातच तो यावर्षी गावच्या जत्रेत सहभागी होणार म्हणून रंजनाबाई अजूनच खुश होत्या. 2 दिवसानंतर आज तो दिवस होता, चैत्र पौर्णिमेचा. सकाळपासूनच सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता, कारण आज जगदंबा देवीची वार्षिक जत्रा होती. सकाळपासूनच गावात लगबग चालू होती. जो तो घरी बनवलेला नैवेद्य देवीला चढवण्यासाठी मंदिराकडे जात होता. सकाळी 4:30ला उठून दामोदर गुरुवांनी देवीची पूजा करून सकाळी 6 वाजता देवीची आरतीची वेळ होती. भगवानराव पाटील आणि त्यांच्या मंडळी बैलगाडीत बसून देवीच्या मंदिराकडे निघाले होते. सरपंच आबाही वाटेतच होते. सोबत विशाल पण होता. बापूसाहेब सुद्धा सकाळी 5 वाजता स्नान करून मंदिरात दाखल झाले होते. शेकडो भाविक मंदिरात दाखल झाले होते. जो तो देवीच्या मुखदर्शनासाठी आतुर होता. भगवानराव पाटील आणि आबा सरपंच मंदिरात येताच देवीच्या आरतीला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आरतीचा मान हा या 5 जणांचाच होता. भगवानराव पाटील, सरपंच आबा, दामोदर गुरव, बापूसाहेब जोशी आणि विनायकराव कदम. विनायकराव कदम म्हणजे गावातील व्यावसायिक प्रस्थ. खूप पैसा, मान, प्रतिष्ठा, सगळ्याच गोष्टी. खास जत्रेसाठी ते दरवर्षी गावात येत असत आणि मुळात ते जास्त गावात नसत. काही समारंभाला आणि अशाच काही उत्सवाला ते येत असत. व्यवसाय असल्यामुळे त्यांचे बाहेर जास्त फिरणे होते. 6:30 आरतीला सुरुवात झाली. आरती झाल्यानंतर देवीच्या पालखीची मिरवणूक होणार होती. आरती झाल्यानंतर देवीची पालखी मंदिरातून पालखी गावच्या दिशेने निघाली. पूर्ण गावाला तिचे दर्शन व्हावे असे तिचे स्वरूप होते आणि गावातील सगळ्या समस्या, सुख दुःख देवीने आपल्या डोळ्याने बघावे आणि त्यावर उपाय द्यावा असे सगळ्यांचे म्हणणे असायचे. पालखीला धरून चालणारे दोघं, सगळ्यात पुढं दामोदर गुरव, मागे आबा पाटील आणि सरपंच आणि बापूसाहेब आणि मागे विनायकराव आणि नंतर सगळं गाव असं निघालं. देवीचा उदो उदो असं म्हणत अख्खा गाव पालखीत सहभागी झाला होता. पालखी गावात दाखल झाली. गावात पालखीला दामोदर गुरुवांच्या घरी टेकले जाई. तिथं तिची खणा नारळांनी ओटी भरली जाई. नंतर पाटलांच्या इथं आणि मग सरपंच आणि नंतर विनायकराव यांच्या घरी. सगळी मंडळी झाल्यास देवीच्या गावच्या शेवटच्या टोकाला नेले जाई. शेवटचे टोक म्हणजे आश्रूबाई जोगिनीचं घर. तिच्या घरी पालखीला टेकून जोगीन मान भरून देवीची आराधना करत. देवीने गावाला दिलेला कौल देवी तिच्या अंगात येऊन गावाला सांगायची अशी मान्यता होती. आता वेळ होती ती. गावच्या एकदम शेवटच्या टोकाला पालखीला मिरवून आणायचे. जिथं कोणाला जायची परवानगी नव्हती किंवा तिथं कोणीच जात नसे तो एक पडीक इलाका होता. तो म्हणजे भूत बंगला. दरवर्षी देवीला हे घर दाखवले जाई, कारण तिथं काही वाईट शक्तींचा वास आहे आणि देवी आपले त्यापासून रक्षण करीन म्हणून
पालखी तिथं नेत असे. तिथं फक्त पालखीला धरलेले 2 जण आणि बाकी 5 जण यांनाच तिथं जायची परवानगी असे. आता ती वेळ आली होती. सगळा गाव आता अलीकडं थांबला. पालखी हळूहळू पुढं त्या घराच्या दिशेने निघाली. सोबत दामोदर गुरव, भगवानराव पाटील, बापूसाहेब जोशी, सरपंच आबा आणि विनायकराव कदम निघाले. त्यांचेही अंग तिकडे जाताना थरथरत असे. दामोदर गुरुवांच्या तोंडात सतत देवीचा उदो उदो होता. बापूसाहेब जोशी सगळ्यात पुढे होते, बाकी तिघे मागे. शेवटी पालखी आता त्या बंगल्याच्या मुख्य दाराच्या समोर येऊन थांबली आणि अचानक जोरदार वारा चालू झाला. वातावरण काळवंडले. ढगांचा कडकडाट सुरू झाला. वातावरणात गारवा पसरला आणि जोरदार किंकाळ्या त्या बंगल्यातून पडू लागल्या. हसण्याचे, रडण्याचे, ओरडण्याचा आवाज बाहेर पडू लागले. बापूसाहेब यांनी देवीच्या कपाळावरचा थोडा शेंदूर घेऊन त्या दरवाजावर पुसला आणि अचानक एक मोठी किंकाळी बाहेर पडली आणि आतून एका स्त्रीचा घोगरा आवाज आला, उतारा बळी. आणि सगळ्यांनी एक मोठा श्वास सोडला. देवीचा उदो उदो म्हणत पालखी गावात आली. तिथून थेट मंदिरात आली. सगळ्या भक्तांना देवीचे दर्शन लाभले आणि जत्रेला सुरुवात झाली. लागलं मूल पिपाण्या वाजवत जातीतून पळत होती. खेळण्याचे दुकान, खाण्याचे दुकान, कपड्याचे दुकान, कुठं कुठं रात पाळणे, काही थंड पिण्याचे दुकान, फळांचे दुकान, टरबूज अशी भरपूर दुकान आली होती. लोक आपल्या लेकरांचे लाड पुरवत होते. कोणी पिपाण्या घेऊन देत होतं, कोणी बारक्या गाड्या, कोणी चष्मे, कोणी एखादा ड्रेस, तर कोणी उन्हामुळे आंब्याच्या सावलीला बसून जत्रातल्या पदार्थांचा आस्वाद घेत होतं. कुठं कुठं कोपऱ्यात जुगारही मांडला होता. कोणी कोणी मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊन येत होतं. गजापूर गावात उत्साहाचे वातावरण होते. एकीकडे भगवानराव पाटील, दामोदर गुरव, बापूसाहेब जोशी, सरपंच आबा हे सगळे पाटलांच्या घरी जमले होते. दरवर्षी सारखं बळी मागितलं आहे, सरपंच म्हणाले. पाटील उच्चारले. बघू, यावर्षीही बोकड देऊ. परंतु गेल्या वर्षी पण तेच होतं. मग आता काय माणूस द्यायचा का? नाही. परंतु तिला नाही जमलं तर? कसं नाही जमणार? आपण विचारलंय तिला. हो, पण तिनं फक्त बळी म्हणून सांगितलंय. हे बघा, मी तंत्रमंत्र करणारा माणूस आहे. नाही म्हणालं तरी या अशा शक्तींची मला माहिती आहे. ते स्पष्ट बोलत नाही. ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्यांना काय म्हणायचं आहे ते. बापू, मला तरी वाटते आहे तिला दुसरं काही पाहिजे आहे. मग आता काय करायचं? मी बघतो, काही जमलं तर मला छोटी पूजा करावी लागल. करा, पण लवकर. तुम्हाला माहीत आहे 2 दिवसांनी तिला द्यावं लागन. हो, आजच मी करतो. चला मग बघू, उद्याची उद्या. आज जत्रेचा आनंद घेऊ. सरपंच आणि सगळे जत्रेला निघाले. आज ती रात्र येऊन ठेपली. बापूसाहेब जोशी, पाटील, सरपंच आणि गुरव सगळे पाटलांच्या घरी जमा झाले होते. काय झालं जोशी, तुम्ही केली ना पूजा? हो, आणि त्यातून एक गोष्ट निष्पन्न झाली आहे की तिला दरवर्षीसारखं बोकडच हवं आहे. लागू मग तयारीला. हो, परंतु तिथं ठेवायला जाणार कोण? कोण म्हणजे आपण सगळे. आपण? सरपंच जरा चाच पडत म्हणाले. हो सरपंच, आपल्यालाच जावं लागणार. दुसरं कोणी आलेलं तिला खपणार नाही. दरवर्षी आपणच जातो ना. तिला आता आपला वास लागलाय. ती फक्त आपल्यालाच तिथं येऊ देते. दुसरा कोणी गेला तरी फाडून खाईल त्याला. हो हो, मग आपल्यालाच जावं लागल. ठीक आहे, मग लागू तयारीला. आज रात्री ठीक 1:45 वाजता आपल्याला तिथं जाणं भाग आहे. सगळी तयारी झाली होती. 4ही जण आता तिथं जाण्यासाठी निघाले होते. सोबत एक बोकड. त्याच्या सर्वांगावर गुलाल टाकून त्याला रंगीत केलं होतं. त्याच्या एका पायात लाल रंगाचा दोरा बांधला होता आणि चौघेही आता वाड्याच्या दिशेने निघाले होते. नाही नाही म्हणालं तरी ही खबर गावातील काही लोकांना लागलीच होती. त्यातलाच एक विशाल होता. तो शहरातून शिकून आल्यामुळं त्याला या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा वाटत होत्या. त्याला वाटत होतं की या लोकांचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. म्हणून त्यानेही त्यांच्या मागे मागे लपून जायचे नियोजन आखले आणि त्यांच्यापासून काही अंतर ठेवून तोही आता त्या वाड्याकडे निघाला होता. त्याला त्या लोकांचा राग येत होता.
की या लोकांनी गावातील भोळ्या भाबड्या लोकांचा फायदा घेत आहेत आणि त्यात आपले बाबा पण आहेत आणि याचा स्पर्धा फाश करण्यासाठी ते निघाला होता. आता ते चारही जण त्या वाड्यापुढे येऊन पोहोचले. त्यांना गेटमध्ये जायची परवानगी नव्हती. फक्त काही मंत्रतंत्र म्हणून त्या बोकडाला त्या गेटमधून आत सोडायचे काम होते. ते वाड्याबाहेर येऊन थांबले. बाबासाहेब जोशी पुढे आले. त्यांनी त्या बोकडाला शेवटचं एकदा पाणी पाजलं. त्याच्या कपाळावर काळ्या रंगाची बुकटी लावली. अचानक ते बोकड वाड्याकडे बघून जोरजोरात ओरडू लागले. जणू काही त्याला त्याचा मृत्यू समोर दिसला असावा. बापूसाहेबांना समजले होते की ते आले आहे आणि म्हणूनच त्यांनी गडबड केली आणि त्या बोकडाला गेटच्या आतमध्ये सोडून दिले. जसे त्यांनी त्याला आतमध्ये सोडून दिले तसे ते लगेच माघारी फिरले आणि चालू लागले. इकडं बंगल्याचा दरवाजा आपोआप उघडला गेला आणि त्या बोकडाला आतमध्ये खेचले गेले. विशाल हा सर्व प्रकार एक झाडामागे लपून पाहत होता. त्याला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, परंतु त्याला याची भीती वाटत नव्हती तर उत्सुकता वाटत होती आणि त्याच उत्सुकतेपोटी त्याने त्या वाड्यात जायचे ठरवले. आता तो वाड्याच्या समोर उभा होता. विशाल एकदा संपूर्ण बंगल्याचे निरीक्षण केलं. त्याला आतमध्ये जायचे होते. हळूहळू विशाल पुढं सरकू लागला. तो गेटजवळ पोहोचला. त्याने हळूच गेट उघडले. तसे कर कर करत ते गेट उघडले. त्याने त्याच्या हद्दीत प्रवेश केला. समोर 3-4 पायऱ्या होत्या आणि थोड्यावर दरवाजा पुढं होऊन त्या पायऱ्या चढू लागला आणि अखेरीस विशाल त्या दरवाजापर्यंत येऊन ठेपला. त्याने दरवाजावर नजर टाकली आणि तो अवाक झाला, कारण दरवाजावर भले मोठे लोखंडी कुलूप होते. मगाशी दरवाजा आपोआप कसा उघडला होता, विशाल मनाशीच म्हणाला. परंतु त्या कुलुपावर वेगवेगळ्या रंगाचे दोरे बांधले होते. जणू काही त्या कुलुपाला नाही तर त्यातील शक्तीला बांधून ठेवलं आहे. त्याने ते दोरे आपल्या हाताने त्या कुलुपावर बाजूला केले आणि इकडे एक वेगळीच सनक बापूसाहेब जोशी यांच्या डोक्यातून गेली. काय होत आहे त्यांचं त्यांना समजत नव्हतं. आपला मान कशामुळे काहीतरी अभद्र होणार आहे याची चाहूल देत आहे हे कळत नव्हतं. दरवर्षीप्रमाणे त्यांनी तोच उतारा तिला दिला होता, परंतु काय होतंय त्यांना कळत नव्हतं. विचार करत करत त्यांना झोप लागली. इकडं विशालने बाजूला असलेल्या दगडाने त्या कुलुपावर प्रहार सुरू केला आणि त्या कुलुपातून टक आवाज आला आणि ते कुलूप गळून पडले. विशालने तो भला मोठा दरवाजा एकट्याने बाजूला सारला आणि आत प्रवेश केला. जसा त्याने आत प्रवेश केला, बाहेरचं सगळं वातावरण थंड पडलं. जोराचा वारा सुरू झाला. बंगल्याच्या खिडक्या जोरजोरात एकमेकांवर आदळू लागल्या आणि त्यातच एक जोरात हसण्याचा आवाज सर्वत्र घुमला. परंतु तो आवाज विशालला ऐकू गेला नाही. भव्य असा तो बंगला. आतमध्ये खूप सामान होते, परंतु सगळीकडे विखुरलेले. खूप घाण आणि धूळ पसरली होती. जिथं जिथं कोळ्यांची जाळी पसरली होती. एक वेगळाच उग्र कुबट असा दर्प आतमध्ये पसरला होता. विशालने नाकावर हात दाबला. तो हळूहळू पुढं चालू लागला आणि कच असा आवाज त्याला आला. त्याच्या पायाखाली काहीतरी आले होते. आळी, सामान्य आळीपेक्षा खूप मोठी अशी ती त्याच्या पायाखाली आली होती. तिच्यामधून हिरवा चीक बाहेर पडला. विशालला त्याची किळस आली. त्याने नाक ओकारी आल्यासारखं तोंड केलं आणि पुढं चालू लागला. विशाल आता बंगल्याच्या मध्यभागी आला होता. अचानक त्याला त्या बोकडाचा आवाज आला आणि विशालचं लक्ष तिथं गेलं. आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. त्याला तिथं जायला पायऱ्या दिसल्या आणि तो त्या दिशेने एक एक पायरी चढून निघू लागला. विशाल वरच्या मजल्यावर आला. त्याला अजून एकदा आवाज आला. तो तितक्यात कोपऱ्यातल्या खोलीतून सगळ्या बंगल्यापेक्षा त्या बाजूला खूपच अंधार होता. बाकी बंगल्यात चंद्रप्रकाश येत होता, परंतु तिथं गुडूप अंधार होता. विशाल त्या दिशेने चालू लागला. हळूहळू हातपाय चाच पडत तो तिथल्या खोलीबाहेर येऊन पोहोचला. तिथं पण भलं मोठं कुलूप होतं आणि मुख्य दरवाजासारखेच तिथं वेगवेगळ्या रंगाचे धागेदोरे कुलपाला गुंफलेले होते. त्याने सर्व आडसर बाजूला केला. कुलूप तोडलं आणि त्याने आत प्रवेश केला. त्या खोलीत खूपच कृत्रिम शांतता होती. एक नकारार्थी शांतता पसरली होती.
आणि अचानक एक कोपऱ्यातून काहीतरी दाताने तोडण्याचा आवाज झाला आणि विशाल एक नकारार्थी शांतता पसरली होती आणि अचानक एक कोपऱ्यातून काहीतरी दाताने तोडण्याचा आवाज झाला आणि विशाल सावध झाला. त्या कोपऱ्यात पूर्ण अंधार पसरला होता. विशाल काहीच बघू शकत नव्हता. अजून एकदा तिथं कुणाचे तरी लचके तोडल्यासारखा आवाज आला. आता तो जरा घाबरला. त्याने कोण आहे असा आवाज दिला, परंतु काहीच प्रत्युत्तर आले नाही. विशालला आता परत जाऊ वाटत होते, परंतु पाय हालत नव्हते. त्या कोपऱ्यात नक्की काय आहे ते विशाल उघड्या डोळ्याने बघू शकत नव्हता. आता तर सतत तोडण्याचा आवाज येऊ लागला. इकडं कशाला आलो याचा विशालला पश्चाताप होऊ लागला आणि अचानक जोरात वीज चमकली आणि विशालचे त्या कोपऱ्यात लक्ष गेलं आणि त्याने जे बघितलं ते काळजाचा थरकाप उडवणारे होते. त्या कोपऱ्यात एक स्त्री भिंतीकडे तोंड करून 2 पायांवर अलगद बसली होती. केस मोकळे सोडले होते आणि ती त्या बोकडाचा लचका तोडत होती. त्या बाईने डाव्या बाजूने मान वळवून आता विशालकडे बघितलं आणि तो जागीच गोठला. कपाळावर भलं मोठं कुंकू, डोळ्यांखाली गर्द काळं काजळ, चेहरा राग फासल्यासारखा पांढरा फट, अंगावर लाल भडक साडी, हातात लाल बांगड्या, डोक्यातून चेहऱ्यावर लाल रंगाचे काहीतरी द्रव खाली पडत होते. हातात त्याचे बोकडाचा नरड आणि ती त्याचेच लचके तोडत होती. त्या बोकडाचं रक्त सगळ्या तोंडाला लागले होते आणि हातावर त्याचे वगळ येत होते. तिने डाव्या हातावरचा वगळ जिभेने चाटला आणि विशालकडे बघून विकृत हास्य केलं. एवढं सगळं दृश्य बघून विशाल जागीच बेशुद्ध पडला. रामा अण्णा आणि शिवाभाऊ सकाळी सगळी कामं उरकून शेताकडे निघाले होते. काय रे शिवा, आज सकाळीच निघालास? रामा अण्णा: हो रा अण्णा, आता शेतातली कामं सुरू करायला नको का? आता पावसाळा जवळ आलाय. हो र गड्या, मी पण शेतातच निघालोय. चल ओढ्यापर्यंत सोबत जाऊ, मग तू निघ वरती, म्या माझ्या शेताकडं. हो चालते की. दोघं पण मस्त गप्पा मारत मारत शेताकडे निघाले होते. बोलत बोलत ते आता ओढ्याच्या बाजूला आले. शिवाभाऊ रामा अण्णाची रजा घेऊन आपल्या शेताकडे निघाले. चला अण्णा, येतो. हां, हो, भेटू पारावर. आणि रामा अण्णा सरळ वाड्याच्या कडेने निघाले. मोठ्या मोठ्या ढांगा टाकत निघाले. थोडं पुढं आल्यावर त्यांना वाड्याच्या कडेला कोणीतरी झोपलेलं दिसलं. लांबूनच त्यांना असं वाटत होतं की कोणीतरी स्त्री आहे, म्हणून ते पटापट तिच्याकडं जाऊ लागले. आणि थोडं जवळ आल्यावर त्यांना कळलं की कदाचित ते जे कोणी आहे ते झोपेत नसून बेशुद्ध आहे, कारण रामा अण्णाने जवळ जाईपर्यंतच आवाज द्यायला सुरुवात केली होती, परंतु ते जागचं हालत पण नव्हतं. रामा अण्णाने मागे वाकून पाहिलं. शिवाभाऊ काही जास्त लांब गेले नव्हते. त्यांनी लगेच शिवाभाऊला हाक मारून बोलावून घेतलं. शिवाभाऊ थोडा जोरात चालत अण्णाजवळ आले. अण्णाने त्यांना सांगितलं की कोणीतरी तिथं झोपलंय, बेशुद्ध आहे का काही कळत नाही, चल जाऊन बघू. आणि ते तसे जवळ गेले. त्यांना लांबूनच कुणी स्त्री आहे वाटत होतं, परंतु जेव्हा ते जवळ आले तेव्हा दोघांच्या तोंडून राम रामचे उद्गार निघू लागले. दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. नाही म्हणालं तरी त्यांचे अंग थरथर करत होते. हे काय आहे असलं अभद्र त्यांना कळत नव्हतं, कारण त्यांनी लांबून पाहिले ते खरे होते. त्यांनी एखादी स्त्री आहे असा तिथल्या दिसणाऱ्या कपड्यावरून अंदाज बांधला होता, परंतु तिथं काहीतरी वेगळंच होतं. तात्काळ शिवाभाऊ पळतच गावाच्या दिशेने निघाले. त्यांनी सगळ्या गावात आरडाओरडा केला. शेवटी पाटील, सरपंच, गुरव आणि जोशीबुवा हे सगळे आणि अर्धा गाव आता तिथं ओढ्यावर पोहोचला होता. सर्वांनी जे बघितलं ते त्यांना झोप न येऊ देणारं होतं. सरपंच तर शॉक झाल्यासारखे ते दृश्य बघत होते. त्यांच्या तोंडून आवाज निघत नव्हता. गुरव देवीचं नाव घेत होते. पाटील सरपंचांना सांभाळत होते. बुवांनी पुढं होऊन सगळं नीट बघितलं, कारण तिथं बेशुद्ध असलेले कोणी स्त्री नसून एक युवक होता आणि तो विशाल होता. त्याच्या अंगावर कपडे नसून एक लाल भडक रंगाची साडी होती. चेहऱ्यावर भलं मोठं लाल भडक कुंकू होतं. हातात लाल बांगड्या होत्या. डोळे काळे झर पडले होते. तोंडातून काहीतरी लाल असा द्रव दाढीपर्यंत खाली आला होता. केस विस्कटलेले होते
आणि चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. हा सगळा प्रकार बघून गाव जागीच थिजलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसून येत होती. सरपंच तर जागीच गोठले गेले होते. बुवांना हा प्रकार बरोबर लक्षात आला होता. काहीतरी मंत्र म्हणून हातातून जवळ असलेल्या थैलीतून पांढरं काहीतरी राखेसारखं बाहेर काढून त्यांनी विशालच्या कपाळावर लावलं आणि त्याला उचलून घ्यायला सांगितलं. थोडे धीटासे तरुण गर्दीतून बाहेर आले आणि त्यांनी विशालला उचलून घेऊन गावात त्याच्या घरी आणलं. घरी हा सगळा प्रकार बघून त्याच्या आईला चक्कर आली आणि आजी तर मटकन कोपऱ्यात जाऊन बसली आणि एकटक शून्यात नजर लावून बसली. आजोबा थरथर करत होते आणि देवाचा धावा करत होते. सरपंची आता थोडे सावरले होते, परंतु विशाल अजूनही शुद्धीवर आला नव्हता. सरपंचाने त्याच्या अंगावरचे कपडे काढून त्याचे रोजचे कपडे घातले. गावातील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला औषध दिलं, परंतु अजूनही तो बेशुद्ध होता. कधीतरी संध्याकाळी 6च्या सुमारास विशालला जाग आली, परंतु तो काहीच बोलत नव्हता. त्या रात्रीचा त्याच्या डोक्यावर खूप मोठा परिणाम झाला होता आणि तो फक्त टक लावून वरती बघत होता. 2-3 दिवस निघून गेले, परंतु विशाल कुणाशी काहीच बोलला नव्हता. एक अक्षरही. अजूनही तो घराच्या बाहेर पडला नव्हता. घरच्याच काय, तर अजून तो त्याचा रूमच्या बाहेर सुद्धा पडला नव्हता. सरपंचांना त्याची खूपच काळजी वाटत होती. तो त्या दिवशी तशा अवस्थेत का सापडला हे त्यांना त्याच्या तोंडातून जाणून घ्यायचं होतं, परंतु विशाल काही बोलत नसे. डॉक्टरही डबल येऊन गेले. त्यांनी सरपंचांना सांगितलं की कोणत्या तरी गोष्टीचा खूप मोठा परिणाम त्याच्या डोक्यावर झाला आहे. हळूहळू सगळं ठीक होईल आणि त्याला त्या गोष्टीबद्दल काहीही विचारू नका. वेळ आल्यास तो स्वतः सांगेल. आज 10 दिवस झाले विशाल घरातच होता. काय ते 2-3 शब्द तो त्याच्या आईला बोलला असेल आणि ते शब्द ऐकून त्याची आईही गोंधळली होती. त्याने फक्त आईला विचारले होते की तुझी ती लाल रंगाची साडी कुठं आहे, तेवढंच. हा हे मी विचारतोय हे त्यांना कळलं नव्हतं, परंतु त्यांनी त्याला उत्तर दिलं की कपाटात आहे म्हणून. आणि आज चक्क 15 दिवसांनी विशाल घराच्या बाहेर निघाला आहे आणि तो त्या अवस्थेत. 15 दिवसानंतर पाटलांनी संध्याकाळी दामोदर गुरव, बापूसाहेब जोशी आणि सरपंच आबा यांना त्यांच्या वाड्यावर तात्काळ बोलावले होते आणि त्यांनी घडलेला सगळा प्रकार त्या तिघांपुढं कथन केला. सरपंच तर चक्रावून गेले. त्यांना सगळ्या गोष्टी आता आठवल्या होत्या. त्या दिवशी उतारा ठेवायला गेल्यास विशालनेही त्यांचा पाठलाग केला आणि तो त्या बंगल्यात गेला. हा सगळा प्रकार त्यांना कळाला होता आणि पाटलांनी जो चेहरा बघितला ते ऐकून तर त्यांची वाचाच बसली. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या